जास्त दिवस तू घडेल की नाही. इकडे आईस्क्रीम पार्टी चालू आहे. बाप्पाच्या जयंती निमित्ताने इकडे आईस्क्रीम पार्टी चालू आहे ऑफिसमध्ये. कोणता फ्लेवर आहे? कस्टर्ड आहे. वेगवेगळे आहेत वाटतं. सीताफळ आणि स्ट्रॉबेरी. फोटो पाहिजे. महाराज संतोष घाणेकरांनी सर्वांच्या डेस्कवरती मोदक आणलेले आहेत. घाणेकर, संतोष घाणेकर. आम्ही निघालो सर्वजण प्रज्ञाच्या घरी. नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गणेश जयंती. आपल्या लाडक्या बाप्पाचा वाढदिवस आहे, बड्डे आहे आणि त्यानिमित्ताने अनेक जण आपल्या घरी बाप्पाची स्थापना करतो, बाप्पाला विराजमान करून त्याची सेवा करतो. असंच माझे एक मैत्रीण आहे, तिच्या घरी पण गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि मी चाललेलो आहे. माझ्याबरोबर आहेत घाणेकर, यांच्याबरोबर आम्ही चाललेलो आहे प्रभादेवीच्या इथे, तिच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत ऑलमोस्ट हजेली. आता थोड्या वेळात क्रॉस करणार आहोत. तर माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, भरपूर काय दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तुम्हाला हाजी अली कौन सा अच्छा लग रहा है? इसमें ट्रैफिक रहेगा और इलाका का पूरा जाम रहेगा, इसके लिए बोला. हाजी अली आहे आणि इकडे सेंचुरी पर निकलेगा. कहाँ से लेके जा रहे हो भैया? आप कैसे बोलो, कोस्टल रोड पकड़ेंगे तो सेंचुरी पर उतरेंगे डायरेक्ट, और इधर से जाएंगे तो सेंचुरी पर जाएंगे. वर्ली नाका पुढे पुढची टॅक्सी कुठे वगैरे पुढे जात ना. कैसे बोलो हमको, इधर पूरा ट्रैफिक रहेगा भरपूर. बघा नवीनच बनवलेला कोस्टल रोड दिसतोय ते. डायरेक्ट सेंचुरी पर उतर जाता. पुढे ग्रुप आहे, तो पुढच्या टॅक्सीमध्ये आम्ही त्याचा पाठलाग करतोय. लुक ॲट सराउंडिंग. आम्ही आलो आहोत चांद्रगाव स्वीट्समध्ये. घाणेकर काय ऑर्डर केली? घ्यायचं होतं मोदक बाप्पासाठी, परंतु मोदक संपलेले आहेत इथे. तर आम्ही केसरी पेढे आहेत ते घेऊन चाललो आहे बाप्पासाठी. रात्रीचे वाजलेले आहेत जवळपास 7:45 आणि 7:45च्या दरम्यान हा प्रभादेवीचा एरिया. घाणेकरला फोन आला आहे, आम्ही पाठी राहिलेलो आहोत आणि बाकीचे मित्र पुढे गेलेले आहेत. आणि हा प्रभादेवीचा शांत कूल एरिया. बिल्डिंगच्या आतमध्ये पोचलो आम्ही. मध्ये फास्ट होती. इथे चप्पल घालतोय. काय तुमचं नाव काय? गाथा. ती बाजूवाली. तुझं नाव काय? अरे वा, भारी नाव आहे दोघींचं. गाथा अँड तीर्था. सांग, नाही होणार तुम्हाला. छान दिसते ग. भटजी आहे ही, धोतर घातलंय. भटजी लोक घालतात. तीर्थ छान दिसते ग. बँगलोर तुझ्या माझी सेम सेम आहे बघ ना. काय बडबड करते छोटी? काय बोलते तू? काय बोलते? एक दिवस तरी गणपतीला राहू द्या आमच्याकडे. राहणार एक दिवस काय, 7 दिवस ठेवा. अरे येईल ना कसं काय. बघा रात्रीचा बघा सिनारिओ. प्रभादेवी. घाणेकर प्रसाद भरपूर घ्या. दिवसभर प्रसाद खूप वाटलायस. इथे महाप्रसाद आहे. त्याला बटाटे काढून द्या फक्त. थांबा जरा जेवण वाढून
मी पोचलेलो आहे साई सुदर्शन मित्रमंडळ यांनी स्थापन केलेला सुदर्शन राजा मालाड कुशावाकच्या इथे दिवसापूर्वीच्या राजाचे आगमन सोहळा पार पाडण्यात आला. आगमन सोहळा पण आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. असा हा राजा सुदर्शन आपल्याला कुशावाकच्या इथे विराजमान झालेला दिसतो आहे आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय दिसतो. इकडे आपल्याला छान असं डेकोरेशन केलेलं आहे. सुदर्शन म्हणजे श्रीकृष्णाचा धनु अवतार, श्रीकृष्णाच्या गणपती रूपामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. जर तुम्ही आलात अवश्य भेट द्या त्या राजाला. साई दर्शन मित्रमंडळानेचा सुदर्शन राजा मालाड कुशावाक. चमकतोय कारण त्याच्यावरतीच लिहिलेलं आहे शिवपुत्राचा जन्मोत्सव. साई दर्शन मित्रमंडळ मालाड कुशावाक यांचा राजा सुदर्शन राजा इथे विराजमान झालेला दिसतोय आपल्याला. आणि मी पोचलेलो आहे खेतवाडीमध्ये जिथे साई दर्शन मित्रमंडळाने आपल्या राजाची स्थापना केलेली आहे. त्याला पावणारा राजा असा हा या खेतवाडी आणि मालाडच्या एरियामध्ये प्रख्यात असलेला राजा विराजमान झालेला आहे. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन याची स्थापना कशा प्रकारे केलेली आहे. गिरिया नीचे देखो. तेरी राहते मेरे को जाने का ना. समोर भला मोठा फलक आहे. या फलकावरती आपल्याला संपूर्ण माहिती मिळते कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम ठेवलेला आहे तो. 22, 23, 24, 25, 26 अशा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आहेत. याची डिटेल इन्फॉर्मेशन कोणाला या कार्यक्रम अटेंड करायला यायचं असेल ते होऊ शकता.
भक्तांमधील जल्लोषाचे वातावरण आपलं पाहायला तुझ्याकडे